नवऱ्यालाच बोलली नवऱ्यालाच बोलली तसं बोलू नका. तुम्ही मला म्हटले होते काल की मी तुला फोन घेऊन देतो म्हटलं होते तुम्ही. माणसाचं आहे ना डोकं कवर मी शांत ठेवू. अशाने मला ना तुमच्यापाशी राहू पण वाटाना, तुमच्यासोबत संसार सुद्धा करू वाटाना. कारण की प्रत्येक वेळेला खोटं 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 बोलायचं ना. काय खोटं बोललो तुला? मी भांडण करत नाहीये. मी भांडण करत नाहीये. मग इथे तू माझ्यासोबत भांडण करत बसू. तसं ढकलू बिकलू नका. आतमध्ये जाऊन बस. तसं ढकलू बिकलू नका. ढकलेला ना मग मला पण येतो. मग परत बोलतात की ढकलून दाखव. सापतीच वाद होतो. बाजारात आले ऐकून घेतलं सग केलं. मी कधी सुधारत ढकलू नका तुम्ही मला. ढकलू नका मग तसं 10 वेळा ढकलता मला. आता बोलण्या माणसाने नाही जा तू घरात जाऊन बस. मला कधी घेऊन काय माझ्या डोक्याला ताप देऊ नको. मला फोन कधी घेऊन देता? तू उद्या घेऊन जा. सर बघितलं का ही माणसाचं आहे ना असंच आहे. मला माहिती होतं हे ना त्यांची सगळी नाटके आहेत. आता पण दरवाजा काय ती बंद करून गेलेत बाहेर. आता पण काय उद्या पण. काल मी यांची माफी सुद्धा मागितली. यांचं पाय धुवून पाणी पिते एवढं सुद्धा बोलले. पण शेवटी यांना जसं वागायचं होतं तसंच वागले. फोन काय मला यांनी अजून सुद्धा घेऊन दिले नाही. सकाळपासून घरात आलेले नाहीये. आणि मी फोन करते ना त्यांना माहितीये की मला फोन घेऊन द्या ह्या सगळ्या शब्द बोलणारे म्हणून माझा फोन सुद्धा उचलत नाहीये. आणि अजून सुद्धा घरी आलेले नाही. म्हणजे माणूस कसं आहे ना आपल्या शब्दावर कायम राहतच नाही. काल मी इतकं सगळं मी बोलले त्यांना. एकदम मनापासून जीव तोडून बोलत होते. पण तरी सुद्धा हे कसं आहे ना चेष्टेवरच घेतात. ते अजून सुद्धा मला हीच म्हणतात की घेऊन देतो. पण घेऊन देतो कधी घेऊन देतो ना. मी ह्यांचं सगळं ऐकलं. हे काय मला म्हटलं होते आपण तिरुपतीवरनं जाऊन येऊ आणि मग आल्यानंतर तुला फोन घेऊन देतो. मी त्यांना तेव्हा पण म्हटलं होतं की तुम्ही आल्यानंतर हा शब्द वापरणार आहे की बाबा माझ्याकडे आता पैसे नाही, पैसे खर्च झाले, तू बघतीयस आता नाही घेऊन देता येईल. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना आधीच म्हटले होते. म्हणून मी म्हणत होते की मला आहे ना तुम्ही तिरुपती बालाजीला जायच्या अगोदरच मला तुम्ही फोन घेऊन द्या. पण यांनी तेव्हा पण ऐकलं नाही ना. आता पण हे टाळाटाळ करायला लागलेत. अजून सुद्धा मला फोन घेऊन देतच नाहीये. तर मला फक्त एवढं वाईट वाटतं ना की बाबा स्वतःच्या तोंडाने म्हटलेत ना घेऊन देतो म्हणून. आता आपल्यात सगळी भांडण मिटले, सगळं काय हे झालंय, मी तुझ्या मनासारखं वागतो, तुला मोबाईल घेऊन देतो, हे सगळं त्यांनी त्यांच्या तोंडातून शब्द काढलेत. पण अजून सुद्धा आहे ना कसं मला मोबाईल हे घेऊन पण देत नाहीये. आणि काल इतकं मला नाही का म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं काय मला बोलायला लावलं की माझे पाय धुवून पाणी पी, माझी माफी माग, हात जोडून मी यांना सगळं काय बोलले. पण की बाबा जाऊ दे, एवढं सगळं करून काय मी काय माझा काय कमीपणा होत नाही. पण मी जर ह्यांच्यासाठी एवढं सगळं काय करते तर ह्यांनी मला घेऊन द्यावा ना मोबाईल. आता पैसे असन त्यांच्याकडे, असं पण नाही की नाही की बाबा पैसे नाही आहेत आणि मी त्यांना मागते, असं पण काय नाहीये. त्यांच्याकडे पैसे आहेत तरी सुद्धा यांना घेऊन द्यायला काय अडचण आहे काय माहित नाही. सकाळपासून गेलेत आणि अजून सुद्धा घरी आलेले नाहीयेत. तर फोन करते तर फोन उचलून तरी सांगावं ना की बाबा काय कामात मध्ये आहे किंवा कुठेतरी गेलोय. ह्या सगळ्या गोष्टी पण नाही. म्हणजे फोन सुद्धा उचलत नाहीये. म्हणजे ह्यांच्या मनातच नाही की मला फोन घेऊन द्यायचा आहे. तर मला फक्त आता यांनी घरी आल्यानंतर ना मी अजून एकदा यांना विचारणार आहे की तुम्ही मला उद्या तर फोन घेऊन देताय की नाही. ह्यांनी जर माझ्यासोबत नीट नाही बोलले ना तर मग मी पण ह्यांच्यासोबत आता नीट बोलणार नाही. कारण की प्रत्येक वेळेला आहे ना मीच यांना समजून घेते, प्रत्येक वेळेला मीच माघारी घेते की बाबा जाऊ दे म्हणून. कारण की ह्याच्या आधी पण माझ्यामुळं नाही का म्हणजे गैरसमजामुळं भांडणं झाली किंवा कोणी काय म्हणते त्याच्यामुळं भांडणं झाली. पण आता मी यांची माघारी घेणार नाही. कारण की प्रत्येक वेळा जर मी माघारी घेते ना तर यांना सगळ्यांना काय वाटायला लागले की मीच चुकते म्हणून. पण मी चुकत नाहीच आहे. मला माझा फोन फोडला म्हणून मला फोन पाहिजे आणि मला पाहिजेनच खरं तर फोन. तर ह्यांना स्वतःच्या मनाला का वाटत नाही की बाबा हिनं इतकं जीव तोडून सांगते, एवढी आपली माफी सुद्धा मागितली, पाय धुवून पाणी सुद्धा प्यायचं, एवढं सगळं शब्द माझ्याकडनं बोलून घेतले आणि तरी सुद्धा आपण का असं वागू. ह्यांच्या मनाला कसं काय वाटत नाही. आता येतीनच ती थोड्या वेळानंतर किंवा अर्ध्या 1 तासानं पण येऊ शकतात काय माहित नाही. पण तेव्हा ह्यांनी जेव्हा घरी आले ना तेव्हा मी परत एकदा इथं फोन ठेवते लपून आणि व्हिडिओ चालू करते त्यांनी यायच्या आधी. ह्यांनी आलेत इथं मी फोन आहे ना लपून ठेवते. आता तुम्ही सुद्धा बघा हे कसं वागतात माझ्यासोबत. कुठे गेलते कोण तुम्ही? गावात गेलतो. आणि मी फोन करत होते तुम्हाला, फोन उचलला नाही माझा तुम्ही. फोन उचलला म्हणजे कामात होतं जरा काय गाडीवर वेळ असतो, गाडीवर असल्यावर तुझा फोन उचलला. कंटिन्यू गाडी चालवते कंटिन्यू. पण काय काम होतं बोल की. मला माहिती तू कशासाठी फोन करत होती. तुला मोबाईल उचलत नव्हते. फोन उचलत नव्हते तू त्याच कारणासाठी मला फोन करते. मग फोन उचलून सांगायचं ना. काय सांगू म्हणजे फोन उचलत होतो वाद करत होतो. मग घेऊन देणार होते बरं हा फोन.
घेऊन देतो म्हणलं नाही म्हणलं का तुला? कधी घेऊन देता मग? जर थांब जरा ऑफर बिपर येऊ दे काय तर चांगली मोबाईल घेऊन देतो. बरं आता ऑफर आलं म्हणजे ऑफर कधी येणार आता? ऑफर कधी येणार आता? आता ती ऑफर येऊपर्यंत वाट बघत बसू? तरी तू थांब जरा पैसे काय झाडाला पिकत मग नाही. कशाला तोंड कशाला दिले देवानं? हा नीट बोल जरा हळू. हा नीट हळूच बोलते. भांडण काढू नको. भांडण नाही काढते. मग भांडण नाही नीट बोलणं काढते. कसं झालं तुझं? मग तुम्हाला व्यवस्थित मी आले विचारलं तुम्ही कुठे गेले होते बरं फोन करते तर फोन उचलला का नाही? हा एक मिनिट मी कुठे गेलतो मी गावात गेलतो हा. बरोबर. फोन मित्राचा सकाळपासून कार्यक्रम होता कार्यक्रमात गेलतो. कार्यक्रमात मग त्याच्यामुळे मला फोनचा आवाज आला नाही माझा मोबाईल सायलेंट होता. बरं त्याच्यामुळे फोनचा आवाज येत नाही तुम्हाला? मोबाईल सायलेंट होता. सायलेंट तुम्ही कशाबद्दल करून ठेवता? कार्यक्रमामध्ये गेलतो दुसऱ्यांचे फोन उचलता येते कुणाचाच फोन नाही उचलले मी. बरं मला तुला दिसरी हिस्ट्री कुणाचाही फोन उचलला नाही. काल तर मला तुम्ही किती मला बोलायला लावलं फोनवर काय ती व्हिडिओवर की माझं पाय धुवून पाणी पी हात जोडून मला बोल मी सगळं काही केलं मग कमी पण होतं कमीपणा होत नाही नवऱ्यालाच नवऱ्यालाच बोली तसं बोलू नका तुम्ही मला म्हंटले होते काल की मी तुला फोन घेऊन देतो म्हटले होते तुम्ही माणसाचं आहे ना डोकं कवर मी शांत ठेवू अशाने मला ना तुमच्यापाशी राहू पण वाटाना तुमच्यासोबत संसार सुद्धा करू वाटाना कारण की प्रत्येक वेळा ना खोटं बोलायचं ना काय खोटं बोललो तुला मग काल म्हटलं होते ना तुला फोन घेऊन देतो मग कधी देतो आता किती दिवस झाले या शब्दाला देतो नुसतं देतो कधी कुठे गेले कधी पण आहे ना हातरून बघून पाय पसरायचे असते होय पैसे होते तेव्हाच मी बोलत होते मला फोन घेऊन द्या तेव्हा काय म्हटले आपण तिरुपती बालाजीला खर्च किती झालाय मग खर्च किती झाला त्याच्या आधी मी तुम्हाला म्हणत होते घेऊन द्या म्हणून फोन ती कुठे गेलं ती शब्द माझे हा तेव्हा तर ऐकलं का माझं नाही ऐकलं तुला 1000 वेळा मी पण सांगते तुम्हाला मला फोन पाहिजे आणि आता तर पाहिजेच कारण की तुम्ही मला ना व्हिडिओ मध्ये काय बोलायला लावलं काय बोलायला लावलं त्या गोष्टी कमी पण होत आहे त्याच्या आधी पण काय बोलली तुम्हाला चालते होते मला कमीपणा घेऊन द्या मला माझा फोन ते तू घेऊन उद्याच घेऊन दे उद्या नाही घेऊ शकत आता सध्या तर नाही ऑफर विपर येऊ दे काय तर चांगल्या ऑफर मध्ये आता ऑफर आलीच नाही तर जन्मभर ऑफर आलीच नाही तर घेऊनच देणार नाही का ऑफर येत राहते मोबाईल पण काय एवढं तरसवत आहे कशाला एवढं म्हणजे एवढं का बोलायला लावताय मला तू एवढं मोबाईल पाहिजे हा एक मोबाईल वापर किती मोबाईल कुठला तर मोबाईल म्हणजे मोबाईलच आहे ना ठेवला रे मी एक मोबाईल तुझ्यासाठी म्हणजे तुम्हाला घेऊनच द्यायचा नाही पण हाय ना मोबाईल म्हणजे तुम्हाला घेऊनच द्यायचा नाही चालतंय आता विचार कर आता अशी उदळपट्टी केली ना तर परत लेकरांचं कसं व्हायचं तुम्हीच तर म्हटलं होते की तुला घेऊन देतो फोन तुम्हीच म्हटलं होते घेऊन देतो फोन पण तू पण थोडा विचार कर मी केला विचार लय वेळाला मी विचार केला प्रत्येक वेळेला मी माघारी घेतली पण आता मी घेणार नाही प्रत्येक वेळा का मी माघारी घेऊ जाऊ दे म्हणून स्वतःच्या तोंडाने म्हटलं की घेऊन देतो फोन तर मग घेऊन द्या ना फोन मी किरकिर करत नाही खरं माझ्या डोक्यात जाऊ नका तुला मी घेऊन देतो म्हणलंय जरा वेळ वाट बघ काय जरा वेळ वाट बघ घेऊन देतो म्हणलं नाही फक्त एका मोबाईल साठी एवढं तरस होत आहे तसं इथे येऊन एका मोबाईल साठी तरस होत आहे तुझ्या तू काय कर माहिती जाऊन आपण घरात जाऊन बस काम घेऊन करूया मी घरात काम झालीच माझी कामं तुम्ही आल्यात किती वाजता ती बघा आधी आल्यात किती वाजता ती बघा आधी किरकिर करू नको मागच्या वारीला माहिती ह्याच्यामुळे दवाखान्याला पैसे गेलते आता पण 30 त्रास व्हायला लागले आता पण 30 त्रास व्हायला नाही करत बसू नको किरकिर करू नको माग मला माझा फोन घेऊन द्या मला काय माहित नाही मला माझा फोन घेऊन द्या मला किती तुम्ही मानसिक त्रास द्यायला लागला ह्याच्यावरच कळते काय मानसिक त्रास द्यायला मला एवढा त्रास तुझा घर जाऊन बस थांबू माझ्यासमोर नाही थांबू नको माझ्यासमोर मी तुम्हाला नीट बोलते मला नीट बोला ती बाटली उचलून ठेव नाही उचलून ठेवा तुम्ही उचलून ठेवा तू माझ्याकडे डोक्यात जाऊ तुम्ही पण माझ्या डोक्यात जाऊ नका माझं डोकं सकाळपासून किती कंट्रोल केलं ना माझ्या जीवाला मला माहितीये मी तुम्हाला मी कंटिन्यू कॉल करत होते कंटिन्यू आज सांगतो भांडण करू नको बस शांत जाऊन काम मी भांडण करत नाहीये मग इथे तू माझ्यासोबत भांडण करत बसू ढकलू बिकलू नका जाऊन बस तसं ढकलू बिकलू नका ढकलेला ना मग मला पण येतो मग परत बोलताना की ढकलून दाखव सापती शार वाजवतो बाजारात आले ऐकून घेतलं सग केलं खरं रुपये आलं ना म्हणजे तुम्ही कधी सुधारत ढकलू नका तुम्ही मला ढकलू नका मग तसं 10 वेळा ढकलता मला आता बोलण्या माणसाने म्हणजे नाही जा तू घरात जाऊन बस मला कधी घेऊन मला फोन कधी घेऊन देत उद्या घेऊन जा आता ह्या तर शब्दावर तुम्ही कायम राहणार का ह्या तर शब्दावर तुम्ही उद्या घेऊन जातो आता मला काहीच बोललो मी बोलणार आता तू माझ्या डोळ्यासमोर जा मी बोलणार मला माझा फोन पाहिजे मला जवळ तुम्ही फोन देत नाही तर मी बोलून दाखवणार तुम्हाला चालते मी बोलून दाखवणार जाऊ दे घेऊन जा
जाऊ दे. आता ही कुठलं उद्या उद्या नक्की आहे का? जा घेऊन येतो जा. खरं का? दे तू म्हणलं ना. खरं घेऊन दे तू द्या. म्हणलं ना. तुमच्यावर भरोसा नाही राहिला कारण की मला तुम्ही कधीपासून मला नादी लावले की घेऊन देतो घेऊन देतो घेऊन देतो. हाय जोपर्यंत भिकाऱ्यासारखं तुमच्या मागे लागायला लागले. मी भिकाऱ्यासारखं कालवा भिकाऱ्यासारखं मागे लागायला लागले. करून घरात जाऊन बस. काय कालवा करू नको. मी कालवा करत नाहीये. तुम्ही कालवा करायला तुम्ही भाग पाडताय. मी करत नाहीये. कारण मला इतकं इतकं तुम्ही काय ती व्हिडिओ मध्ये किती काय काय बोलायला लावलं. तुम्ही बोलायला लावलं ना. हा पूर्ण एन्जॉय केला ना त्या गोष्टीचा. हिनं माझे पाय धुवून पाय काय पाणी पिती ते ही कधी झुकत नव्हती. हिला मी झुकलं शेवटी. इतकं काय मी बोलले. चेष्टा बिष्टा कळते मस्करी कळते तुला. मग तुम्ही चेष्टाच बोललो या सगळ्या गोष्टी. तू या सगळ्या गोष्टी सिरियस घ्यायला लागली का? तुम्ही मग ती एक शब्द वापरला ना की तुला उद्या घेऊन देतो. ती पण चेष्टा होती. पण घेऊन दे तुम्हाला. मी नाही म्हणलं तुला. कधी नाही म्हणतो कधी 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 जर घेऊन येणार जा काय करायचं कर मग. मला माहितीच आहे तुम्हाला घेऊन देणार नाहीये मोबाईल. तुम्ही फक्त नादी लावता. सगळं खोटं खोटं फेक आहे तुमचं. सर बघितलं का? ही माणसाचं आहे ना असंच आहे. मला माहिती होतं हे ना त्यांची सगळी नाटकी आहेत. आता पण दरवाजा काय ती बंद करून गेलेत बाहेर. आता पण काय उद्यापर्यंत बहुतेक येणार नाही घरी. कारण की नाही ना कसं कारण पाहिजे नुसतं भांडण करण्यासाठी. मी नीट बोलत होते यांना की आहे ना काय माहितीच होते असले चाय करणार तू. मग बाहेर जाऊन ऐकत होते का तुम्ही? बाहेर ऐकत होते तुम्ही? जरा नीट राहत जा. काय नीट काय नीट राहत जा. काय नीट राहत जा. काय चुकीचं वागलो मी? मग फोन फोन तू म्हणाय तुला तुम्ही असं ढकलताय पार याड्यासारखं. हा व्हिडिओ काय करत होती? बरोबर आहे मला ना? माहित होतं तू व्हिडिओ चालू केलाय त्याच्यामुळे मी असं वागलो. माहिती होतं तुम्हाला? हा मला माहित होतं. लय भारी झालं लय भारी झालं. माहिती होतं लय भारी झालं. मला काय तुम्हाला काही दाखवायचंच नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं तुम्ही मला फोन घेऊन देतो म्हटले होते तर अजून पण मला तुम्ही फोन घेऊन देत नाही ना म्हणून. जसा तू व्हिडिओ काढलाय ना तसं तू मोबाईल आता माझ्याकडे नाही मागायचा. ऑडियन्स कडे मागा. चाल तुम्ही असेच येतो. तुमचं असलियत हीच आहे. ह्यांची असलियत खरं तर हीच आहे. नुसते ना काय ना माणसांसमोर सगळ्यांना नुसतं दिखावा. आपण किती स्वतः म्हणजे किती चांगले आहेत ना त्याचा दिखावा करते. मी नाही करत आहे. मी नाही करत आहे. असा मी पण कॅमेरा चालू ठेवला ना तर तुझे सगळे रंगरूप बाहेर येतील. आपलेच जाताना आपलेच वट म्हणून मी काल बघितलं ना. काल बघितलं ना काल ह्यांनी मला जसं पाया पडून नाही का ती माफी मागायला लावली ना. तुम्ही फक्त व्हिडिओ पुरता करता. तुम्ही फक्त व्हिडिओ पुरता करता. ठीक आहे ना. व्हिडिओ पुरता करता. ते तुम्ही कसं मोबाईल घेऊन देता ना हे पण मी बघणार.